आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार. अमित शहा आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यामध्ये भेट घेतली आहे. राज्यातल्या विविध विषयांवरती चर्चा. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता. अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडावरील रोपवे सुरूच राहणार. सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेश बंदी नाही. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. मुंबईत पाणी टँकर संघटनेचा संप सुरूच. हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणी टंचाई. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये तोडगा नाही. 48 तासांमध्ये तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा. साताऱ्यामध्ये आज शरद पवार, अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतणे राहणार उपस्थित. तहवूर राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती. पहिल्या दिवशीच्या चौकशीमध्ये राणाने तोंड उघडलं नसल्याची माहिती. आजारपणाचं कारण देत चौकशी टाळण्याचाही प्रयत्न. एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीनं 120 कोटींचा निधी. दरमहा 7 तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन. प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यभरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेर बच्चू कडूंचं मशाल आंदोलन. तर अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढणाऱ्याला बेड्या. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई. आरोपी गजानन गडदेला बेड्या. देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह. हनुमंताचं जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी इथे भाविकांची मोठी गर्दी. आणि अमेरिका चीन टॅरिफ वॉरचा भडका. आता चीनकडून अमेरिकन मालावरती 125% आयात शुल्क लागू. ट्रम्प यांच्या धमक्यांना विरोध करा. जिनपिंग यांचं युरोपियन महासंघाला आवाहन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.